राम राम मंडळी, मी आपला शेतकरी पुत्र. स्वागत आहे खेती किसानीमध्ये. तर आमच्या वडिलांनी सकाळी दूध ठेवलं होतं 3 लिटर. पोरं म्हटले आज बर्फी करा. तर बर्फीचा बेत ठरला संध्याकाळी. मी येण्याच्या अगोदरच बर्फीला सुरुवात झाली. अर्धी बर्फी करणे सुरुवात पण झाली, पण घरचे कंटाळा करत होते घोटायला. त्यामुळे मी सुरू केलं घोटायला. मला जवळपास बर्फी अर्धा तास लागला. करत बर्फी तयार होत आली होती आणि इकडे श्लोक रडत होता आणि जेवायला पण झालं होतं. आणि मी इकडे पिठलं घेऊन जेवणास सुरुवात केली. आमचा श्लोक पण बसला होता मांडीवर. हे बघू शकता, श्लोक रडत होता. मला म्हटलं बसू द्या मांडीवर पप्पा. मग जेवण झालं. त्यानंतर बर्फी झालेली होती आणि हे बघा बर्फी खाल्ली. बर्फी खूप छान झाली होती. त्यानंतर मी निघालो गोठ्याकडे. आमच्या गोठ्याकडे जात होतो. गोठ्याकडचा मोह केला. गोठ्याला बघितलं की बाबा शेण किती पडले काय नाही, कारण की सकाळी मला शेण काढावं लागतं. शेण इकडं भरलेलं होतं. आमच्या बाबांनी वडून ठेवलं होतं शेण, बाजूला केलं होतं थोडं शेण. हे बघू शकता तुम्ही गोठ्यामध्ये किती शेण झालेलं आहे. आता हे सर्व शेण सकाळी मला काढायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे शेण काढलेला. आता हे पूर्ण स्वच्छ करावं लागतं. मशीन चारा किती खाल्ला काय नाही हे बघायला आलो होतो. तर बघा हे चारा बघू शकता. या मशीन हे 2 दिवस झालं म्हैस शिलेली आहे. आणि चारा बघा, दावणीमध्ये चारा आहे थोडाफार. अजून 6 वाजता चारा टाकला होता. 2 तास झाले चारा टाकून. हे आता एक खिडकी चालू होती गोठ्याची, कारण की हिवाळा दिवस आहे आणि गोठ्यामध्ये थंड हवा येत होती. त्यामुळे मी लावली खिडकी गोठ्याची. आणि खिडकी लावून मी निघालो होतो. वडिलांना मला बाबांनी म्हटलं की बाबा तू आता जा फिल्टरला आणि दुधाचे डबे आण. फिल्टरला बाबांनी दुधाचे डबे ठेवले होते. त्यानंतर मी निघालो स्वेटर घालून. घेतली गाडीची चावी घेऊन निघालो. पाण्याचं डबं घेतलं सोबत. पाण्याचं डबं घेऊन पाण्याचं डबं ठेवलं फिल्टरला आणि मी निघालो ओला गाडीकडे. आमची ही आहे ओला. आता ओला चार्जिंग चालू आहे की नाही हे माहीत नाही. बटन ओला चार्जर तर लावलं होतं. मग इकडं बघितलं, बटन दाबलं, लॉक टाकलं, गाडीचं चार्जिंग चालू होती. तर मित्रांनो त्याच्यानंतर आले आम्ही लगेच इकडे केळीकडे आलो. केळीचं ठिबक चालू होतं. ठिबकला पाणी गेलं आहे, भिजलं की नाही हे बघितलं. वाल बंद केला. ठिबकचा मोटर बंद केली. पूर्ण मोटर बंद करून वाल बंद करून टाकला आणि फिल्टर केले, वाल फिरवला. त्यानंतर मी निघालो आमच्या झटका मशीनकडे. झटका मशीन चालू आहे नाही, बरोबर काम करते की नाही हे पाहत होतो. आणि झटका मशीनकडे गेलो. झटका मशीन खोलली आणि हे बघा झटका मशीन बरोबर वर्क करत आहे. हे जे ब्लिंक करत आहे ते पल्स आहे. हे पल्स आहे ब्लिंकर. मी जे हात करतो आहे ते पल्स आहे, ब्लिंक करते पल्स. झटका मशीन प्रॉपर काम करत आहे. झटका मशीन बघितली, चार्जिंग किती आहे बघितली बॅटरीमध्ये. त्यामुळं आणि नंतर नजर फिरवली एक केळीकडे. आणि आता बंद करायची वेळ झाली होती. बंद करून मी निघालो झोपायला. तर गुड नाईट मंडळी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.